आपण जे कलियुग आहे आणि आपत्काळ मूर्ती बसवणं आणि मंदिर तयार करून त्याची स्थापना करणं हे खूप मोठं आत्ताच्या काळात शिवधनुष्यच आहे एक प्रकार. कारण कसं आहे, आता तुम्ही बातम्या ऐकताय वेगवेगळ्या पेपरामध्ये पण येतात, टी व्हीवर येत आहेत की कसं की आपण सगळं एक व्हायला पाहिजे. कारण हे जर मगाशी तुम्ही म्हटलात तसं जात पात पक्ष संप्रदाय सगळं विसरून आपण मारुतीचे भक्त ह्या दृष्टीने तिकडे बघायचं आहे. आणि जी कुणाला कुठली सेवा मिळो, चप्पल आणि ठेवायला, साफसफाई करणं, स्वयंपाक करणं, डेकोरेशन करणं, कुठली सेवा असेल त्यात कमीपणा नाही आणि मोठेपणा पण नाही, की ते आपल्याला ती सेवा मिळाली हा भाव ठेवूनच ती करायची. असं की याला अशी सेवा दिली, मला अशी सेवा दिली, यात काही हे नाही, भेदभाव नाही. तर आपण सगळ्यांनी प्रार्थना करू, हे ईश्वरा, हे ईश्वरा, तू आम्हाला मन बुद्धी ज्ञान दिले आहे, त्याप्रमाणे आम्ही पूजन केले आहे. तू आम्हाला तुझे नाम आमच्या मुखी सतत राहू दे. व्यवसायात नोकरी धंद्यात विद्याभ्यासात यश मिळू दे. आई वडिलांची सेवा करू दे. बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा एरिया नवीन असेल. आज आपण आलो आहोत कोपरोली गावामध्ये, म्हणजे माझ्या भाऊजींच्या गावात. भाऊजी चाललेले आहेत आणि विशेष म्हणजे यांच्या कारभारी म्हात्रे परिवाराचा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने यांच्या हनुमान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. सो असं हा मंदिर आपल्याला आतून बघायचं. नमस्कार मित्रांनो, तर आता मी पोचलेलो आहे कोपरोली गावामध्ये. माननीय रवींद्र मधुसूदन म्हात्रे यांच्या घरी मी इथे पोचलेलो आहे आणि त्यांची एक भेट झालेली आहे. त्यानिमित्ताने त्यांना आत्ताच मी गावामध्ये तुम्हाला जो मंदिर दाखवला त्या म्हात्रे परिवाराच्या वतीने किंवा त्यांच्या जबाबदारीतून, त्यांच्याच वर्गणीतून उत्स्फूर्तपणे आणि गेल्या 60 वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि त्याबद्दल दादांना त्यांच्या योगदानातून, त्यांच्या मेहनतीतून हा कशा प्रकारे पार पाडण्यात आला त्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. सो आपल्यासोबत आहेत रवींद्र दादा. नमस्कार. काय म्हणाल तुम्ही, म्हणजे एक न भूतो न भविष्यती असं एक दिव्य पार पडलं. आपल्याकडे एक मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार केलेला म्हणायला हरकत नाही. बरोबर. काय म्हणाल, काय अनुभव होता आणि या संपूर्ण प्रवासात तुम्हाला कशा प्रकारे लोकांचे योगदान मिळाले आणि तुम्हाला काय अनुभव आले? त्याच्यामध्ये जवळजवळ ही आमची 60 वर्षाची तपश्चर्या होती. 60 वर्ष हा आमचा बांधाचा देऊळ परंतु कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो राहायचा आणि तो होऊ शकला नाही. परंतु एक आम्ही तरुण जे पोरं आहोत त्या तरुणपणे जिद्द ठेवली
काय कोणत्या परिस्थितीत आपण हा देऊळ बांधत आहे. कारण आपले लोक टिंगल पण करतात. एवढे वर्ष झाले आपण सगळे सर्व्हिसला आहोत, चांगल्या याच्यातले आपण आहोत आणि आपल्याशी देऊळ होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे संपर्क साधल्यानंतर मी आत्ताच जस्ट सेवानिवृत्त झाल्यानंतर ती मी जबाबदारी सांभाळली. आणि ती जबाबदारी सांभाळताना आमच्याकडं ज्यावेळी आम्ही सुरुवात करायला घेतली त्यावेळी आमच्याकडे 0 बजेट होता. आणि 0 बजेट असतानासुद्धा मंदिर कसा उभारायचा हा प्रश्न पडला होता. आणि त्यांना मी आश्वासित केलं होतं की जे आमचे वरिष्ठ आमचे आहेत त्यांना मी सांगितलं होतं की आम्ही हा संपूर्ण कारभार तरुण जी पोरं आहेत त्यांच्या हाती घेतो आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हा करतो आहे. आणि मंदिर असा बनवू की तुम्ही खरोखरच बोलाल का हा मंदिर बांधलेला कशा पद्धतीने आहे. आणि अशा पद्धतीने 0 ह्याच्यातून आम्ही मंदिराची उभारणी करण्यासाठी आम्ही सर्व आमच्या तरुण मंडळांना विश्वासात घेतलं आणि त्यांची आम्ही एक मीटिंग घेतली आणि आपल्याला असं करायला पाहिजे. आज आपल्याकडं अनेक वर्षापासून मंदिराची चेष्टा होते काय मंदिर आपण करायला घेतो आणि कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तिथं अडथळा निर्माण होते, पण तो मंदिर करायचाच. आणि ह्या उद्देशाने आम्ही तरुण लोकांनी एकत्र येऊनशी एकत्र आलो. त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण वरिष्ठांची मीटिंग लावली आणि वरिष्ठांच्या मीटिंगमध्ये ठरवलं. त्यानंतर आम्ही प्लॅन तयार केला आणि हे करत असताना त्यावेळी हा निधी कसा उभा राहणार कसं मी सांगितलं दैव आपल्या बाजूने आहे, निश्चितपणे आपलं कार्यभाग होईल. आणि एक अभिमानाची गोष्ट वाटते आम्ही कोणाकडेही हात न फैलता आम्ही आमचे जेवढे जवळजवळ 77 कुटुंबातले 77 सभासद आहोत. या सभासदांनी वर्गणी काढली आणि वर्गणी काढल्यानंतर स्वइच्छेने असती जसं मंदिराचा पाया होईल तशी वर्गणी वाढायची, जसं बांधकाम होईल तशी वर्गणी वाढायची. म्हणजे मंदिर वैशिष्ट्य असं होतं की आम्ही खर्च करत होतो आणि खाली जात होता, परंतु एक अद्भुत शक्ती अशी म्हणायला लागेल की खाली जाऊनच नाही दिला तलाला, ताबडतोब दुसरा कोणतरी आमच्याच कुटुंबातला देणगी द्यायचा. आणि ही जी देणगी जी आहे हा जो संपूर्ण मंदिर आहे तो संपूर्ण मंदिर आमच्या कुटुंबाने बांधलेला आहे. आम्ही कोणाकडनं देणगी घेतली नाही, कोणाकडनं काही वस्तू स्वरूपाचे घेतलेले नाही. मंदिर झाल्यानंतर ज्याने स्वखुशीने काय मंदिरासाठी दिली त्याचा आम्ही स्वीकार केला. आम्ही असं प्रत्यक्ष कोणाकडं मागणीसाठी गेलेलो नाही. दादा नक्कीच या विषयाला मी नक्कीच दुजोरा देईन की आधी वाघ चालतो आणि वाघोपाठोपाठ मेंढ्या वगैरे सगळे येतात. म्हणजे एकदा यश मिळालं की त्या यशाला साक्षीदार व्हायला बरेच जण येतात, पण त्या मेहनतीमध्ये त्या म्हणजे म्हणतो ना आपण की त्या फर्स्ट क्रॅक पहिला जो एक घाव घालायचा असतो त्याची तयारी मात्र कोणी सहसा करत नसतो. आणि ते तुम्ही म्हणजे एक दिव्य तुम्ही पार केलं आणि खरंच तुम्हाला या तरुणाईचा पण साथ होता आणि तुमचं अर्थातच योगदान आणि मार्गदर्शन होतं, त्याच्यामुळे सगळं शक्य झालं. शुभेच्छा तुम्हाला. आणि म्हात्रे परिवाराचा हा जो एक आम्ही बघतो म्हणजे आजपासून नाही बघत आहे, मी गेली 2 दशकांपासून म्हात्रे परिवाराशी जोडला गेलेलो आहे आणि त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की कोपरोली गावामध्ये आल्यानंतर मला एक ऊर्जेचा भास होतो आणि म्हात्रे परिवारामध्ये वावरत असताना त्याचा नक्कीच एक जाणीव होते. आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये जी एक घनिष्ठता आहे, काही असेल किती काय वाद असतील काही असतील, पण अशा वेळेला संकटसमयी जर आला नाही कामाला तो मग ती भावकी काय कामाची. आणि तुमच्या भावकीमध्ये खरंच तो दमखम आहे म्हणून तुमचा हा सगळा साध्य झालेला आहे. आणि मला एक दुसरं विशेष सांगायला लागतं की आमच्या तरुणामध्ये ज्यांचं वय होतं वयस्कर ते म्हणजे तरुणासारखे आमच्याबरोबर फिरत होते, ते म्हणजे आमचे कृष्णा काका. आणि ते सांगायला तुम्हाला हे वाटतं आम्हाला की दरवाजा जरी बघायचा म्हटला तर जवळजवळ आम्ही 5-6 किलोमीटर चालत गेलो. रात्रीच्या वेळी दिसत नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं एरिया, तरीसुद्धा ते कृष्णा काका आम्ही त्यांना हायत्या कपड्यातून गाडीत बसवलं, त्यांना आम्ही घेऊन गेलो आणि त्यांनी आम्हाला हे सहकार्य केलं. आणि ते नुसतं सहकार्य नाही तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला जो मंदिर उभारणीसाठी हे वयोवृद्ध असूनशी सुद्धा इतर वयोवृद्धांपेक्षा आम्हाला त्यांचा आदर वाटतो, त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही याच्यापूर्वी जो न भूतो न भविष्य बापूदेव रस्ता जो रस्ता केला होता त्या रस्त्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे का, ते सुद्धा माझ्यासोबत होते. आज जवळजवळ 2.25 कोटीचा रस्ता तो आम्ही बापूदेव रस्ता बनवला, कुठल्याही राजकीय पुढारीशी जमला नव्हता, तो आम्ही करून दाखवला. निधी आमच्या ज्या वरिष्ठ आहेत त्यांच्याकडनं निधी उपलब्ध करूनशी तेवढा मोठा रस्ता तयार केला. आणि ती वैशिष्ट्य म्हणजे त्या रस्त्यालासुद्धा लोकांनी जमीन
ही विना मोबदला दिली आणि त्या विना मोबदल्यातून रस्ता तयार केला. आणि आज जो आपण बापूदेव मंदिराकडे आजचा जो यात्रा उत्सव आहे, बापूदेवाचं पहिला दर्शन घेतो, नंतर इतर देवदेवतांचं आपण दर्शन घेतो, तो जो रस्ता आहे कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता तो आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाने केला आहे. पण त्यासाठी ते कुठलाही पक्ष न बघता कुठलाही न बघता त्यांनी हे फार मोलाचं सहकार्य केलं. म्हणजे एवढं वय असतानासुद्धा उन्हातान्हात सातत्यानं उभा राहून जे काम करत होते त्यांच्याकडनं काम करून घेणं हा महत्त्वाचा विषय होता. त्यावेळी आम्ही सर्व्हिसला होतो, आम्हाला जास्त वेळ देता येत नव्हतं, त्यांनी ती भूमिका बजावली. नक्कीच, कारण 60 वर्षापासून तुम्ही जसं म्हणताय की हा प्रयत्न चालू होता, ती एक जी ज्योत आहे ती तेवत ठेवण्याचं काम काकांनी केलं. त्यामुळे तुमच्याकडे तो वारसा आला आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही सगळं साध्य केलं. तो काका आपल्यासोबत आहेत. काका काय म्हणाल तुम्ही या सगळ्यांसाठी एक खरोखर प्रेरणास्रोत ठरलेले आहात आणि या तुमच्या प्रेरणेतून आणि तुम्ही ती ज्योत मालवत म्हणजे एक म्हणतात ना तिला मालवू दिलं नाही, तुम्ही तेवत ठेवलीत आणि त्यातून आज हे दिव्य पार पडलेलं आहे. हनुमंताचं मंदिर आज आपल्या गावामध्ये म्हात्रे परिवाराचं बनलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काका? पहिल्यापासून आम्हाला असं वाटत होतं, आम्ही वयोवृद्ध लोकांना आमचे वरिष्ठ लोक होते, आमचे काका आमचे वडील वगैरे हे आम्ही पहिल्या कोणशीला तिथं तोडी पारले म्हणजे दगड, ते दगड आमचं वाया गेलं, आमचा काय मंदिर झाला नाही. पण रवी म्हात्रे यांनी हे सगळं मिळून मला एका जागा बोलवला, काय मंदिर आपल्याला बांधायचं, माझा तुम्हाला पाठिंबा आहे, सहकार लागेल का आपण करायला मी तयार आहे तुमच्याबरोबर. धन्यवाद काका. आणि असेच तुमचे आशीर्वाद रविदादांबरोबर आणि आमच्या सर्वांबरोबर राहू देत. तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुमचं जे कर्म आहे त्याचं प्रारब्ध आम्हाला मिळालं आणि त्यातून सगळं शक्य झालं. याचं सगळं श्रेय इतकं रविदादांना आहे, तेवढंच तुमच्यासारख्या सगळ्या श्रेष्ठांना आणि ज्येष्ठांना सुद्धा आहे. धन्यवाद. हनुमान जयंती किंवा गणेश जयंती हे दोन्ही उत्सव केले जातात. हे माझ्या पाहण्यात आहे. माझ्या आधीच्या गोष्टी मी बोलत नाही, मला ज्या माहिती आहे जे मी प्रत्यक्ष पाहिलंय अनुभवलंय ते बोलतोय. तेव्हा आता तो इतिहास जो घडला मध्ये त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणं का मला बरोबर वाटतं. तेव्हा आता गंमत म्हणायचं, जी ज्या काळभरांच्या घराण्याची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. ह्या ठिकाणी हनुमंत महाराज की जय.